महाराष्ट्रात मराठी माणसाला मराठी बोलण्याची चोरी झाली आहे का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। महाराष्ट्रात मराठी बोलण्याला विरोध होऊ लागलाय, मराठी माणसाला विरोध होऊ लागलाय। या परिस्थितीला जबाबदार कोण असा सवाल आता सगळ्यांनाच विचारला जाऊ लागलाय। मराठी माणसाला महाराष्ट्रातच मराठी बोलायची चोरी, महाराष्ट्रात मराठीची गळचेपी, मराठीचा अपमान फक्त पहा आणि थंड बसा। मराठी माणसांनो, महाराष्ट्रात मराठी मातीत मराठी माणसाचा, मराठी भाषेचा अपमान होऊ लागलाय। मराठी भाषेला दुय्यम वागणूक मिळू लागली आहे। गेल्या काही वर्षांपासून मराठी भाषेवर, मराठी संस्कृतीवर आक्रमण होऊ लागलंय। मराठीचा अपमान करणारा आपल्याशी संबंधित नाही, आपल्या पक्षाचा नाही किंवा आपल्या शहरातला नाही अशी आपल्या मनाची समजूत घालून आपण हे थंडपणे पाहत बसतोय। काल परवा मराठीत न बोलणाऱ्या रिक्षा टॅक्सीवाल्याकडे आपण दुर्लक्ष केलं आणि त्यामुळेच आता आपल्या सोसायटीत मराठी बोलण्याची चोरी झाली आहे। मुंबई, ठाणे, पुणे कॉस्मोपॉलिटन शहर झाली। मराठीचा आग्रह कशाला धरायचा असं म्हणणारे मराठी लोकच मराठीचे मारेकरी आहेत। मराठी माणसाला महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत घरं नाकारली जाऊ लागली आहेत। आम्ही मासे मटण खातो म्हणून आम्हाला सोसायटीच्या गेट बाहेर ठेवलं जाऊ लागलंय। याला दुसरं कुणीही नाही तर आपणच जबाबदार आहोत। त्यामुळेच मुंबई तुमची, भांडी घासा आमची अशा वाक्यप्रचार परप्रांती आपल्या तोंडावर वापरू लागलेत। फरडे इंग्रजी आणि हिंदी बोलणारा सुसंस्कृत ही आपली इमेज व्हावी याच्या नादात आपण मराठीच बोलायला विसरलोय आणि यामुळेच मराठी बोलणारा घाटी हा समज अधिक खोलवर रुजत चाललाय। हिंदी, भोजपुरी लहेजाची इंग्रजी बोलणारा, दाक्षिणात्य भाषेचा लेप असलेली इंग्रजी बोलणारा उत्तम आणि मराठी हेल देऊन बोलणाऱ्या मराठी माणसाला नाकं मुरडली जाऊ लागली आहेत। याला आपण जबाबदार आहोत। आपण आपल्यातच कोकणी, घाटी, मराठवाड्यातला, अहिराणी, खानदेशी अशा वादात एक मराठी कधीच झालो नाही। आपण महाराष्ट्रात येणाऱ्या परप्रांतीयांशी त्यांच्या भाषेत बोलतो आणि त्यामुळे त्याला आपली भाषा शिकण्याची गरज वाटत नाही। आपणच मराठी भाषा मारतोय, तिचा गळा दाबतोय। मराठीसाठी सगळ्यांना आग्रह धरावासा वाटत नाही। ही कुणा एकट्याची लढाई नाही आहे, ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे। ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे। आपल्या मराठी भाषेला 2000 वर्षांचा इतिहास आहे। मराठी जोपासण्याची जबाबदारी आपली आहे। किमान महाराष्ट्रात हिंदी बोलून मराठीची गळचेपी करू नका। जास्तीत जास्त मराठी बोला, मराठीचा आग्रह धरा। मराठीच्या मुद्द्यावर पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवला पाहिजे, तर आणि तरच आपली मराठी भाषा टिकेल। एवढं केलं ना तर पुन्हा मराठीच्या मुद्द्यावर मराठी माणसाला आंदोलन करण्याची वेळ येणार नाही। त्यामुळे गर्वाने म्हणायला शिका, मी मराठी आहे। जय महाराष्ट्र।